टॉप 4च्या शर्यतीतील 5ही संघाच्या कुंडल्या मुंबईच्या हातात. तर संपूर्ण टॉप 4चे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सध्या RCB, गुजरात आणि SRH हे 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत. तर राजस्थान, पंजाब, कोलकाता, चेन्नई आणि दिल्ली हे 4 संघ अजूनही 4थ्या जागेसाठी शर्यतीत आहेत. तर मुंबई आणि लखनौ हे 2 संघ फक्त आउट झालेले आहेत. तर आता मुंबईचा एकच सामना शिल्लक आहे, तो म्हणजे राजस्थान विरुद्ध. तर या सामन्यामध्ये निकाल काय लागतो हे ठरवणार आहे की कोणत्या 5 संघापैकी कोणता संघ टॉप 4मध्ये जाईल. तर मित्रांनो, मुंबईचा हा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे. तर जर मुंबई इंडियन्सने हा सामना जिंकला तर या सर्व टीमा टॉप 4मध्ये जाऊ शकतात. परंतु मुंबई इंडियन्सने जर हा सामन्यामध्ये पराभव झाला तर राजस्थान रॉयल्सची टीम पॉईंटमध्ये पोहोचू शकते, टॉप 4मध्ये जाऊ शकते. जर मुंबईने सामना जिंकला आणि पंजाबने त्यांचा सामना लखनौ विरुद्ध जिंकला तर पंजाबची टीम क्वालिफाय होऊ शकते. जर मुंबईने सामना जिंकला आणि पंजाब ही पराभव झाला आणि कोलकाताचा देखील पराभव झाला आणि चेन्नईचा विजय झाला तर चेन्नईची टीम देखील टॉप 4मध्ये जाऊ शकते. तर तो सामना ठरवणार आहे की टॉप 4मध्ये 4थी टीम कोण जाणार आहे. जरी मुंबईची टीम बाहेर पडली असली तरी त्यांच्या एका सामन्याने टॉप 4चे चित्र बदलणार आहे. तर मित्रांनो, आपणास काय वाटते, मुंबई इंडियन्स त्यांच्या शेवटच्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करेल का? आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.